जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिल्यानंतर धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालाय। कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे। पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे, मात्र पुराची धास्ती कायम असल्याचे चित्र दिसतंय। पूरस्थितीमुळे सांगली शहरासह 4 तालुक्यातील 5130 नागरिक स्थलांतरित आहेत। दरम्यान अलमट्टी धरणातील विसर्ग कमी करून सायंकाळी 2.5 लाख क्युसेक करण्यात आलाय। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय, मात्र कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला। कोयनेत 24 तासात 78 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 86.63 टीएमसी पाणी साठा झालाय। धरणातून सुरू असलेला 52,100 क्युसेकचा विसर्ग सलग तिसऱ्या दिवशीही हा कायम राहिलाय। चांदोलीमध्ये 66 मिलीमीटर पाऊस झाला। धरणातून 11,595 क्युसेकचा विसर्ग सुरूच आहे। धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 3 इंचांनी वाढ झाली। सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 40 फूट होती, मात्र कृष्णा काठावर पुराचा धोका कायम असल्याचं चित्र आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 1 फुटाने कमी झाली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी नदी काठावरील शेती अद्यापही पाण्याखाली कायम आहे। शिराळा आणि वाळवा तालुक्यातील काही गावात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या, परंतु जिल्ह्याच्या अन्य भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, त्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे। सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज या तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील 5130 नागरिक आणि 5,500 जनावरं स्थलांतरित आहेत। जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीवरील 12 पूल आणि बंधारे पाण्याखाली आहेत। याशिवाय ग्रामीण आणि जिल्हा प्रमुख असे 27 मार्ग हे पाण्याखाली कायम आहेत। महामार्गाची दुरावस्था, खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षाने सरकार विरोधात हल्लाबोल केला। पुणे बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर तासोडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलन केले। टोल नाही टोला द्या, रस्ता नाही टोल नाही अशा घोषणा देत काँग्रेसने जोरदार आंदोलन केले। खड्ड्यांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच असा इशारा आमदार पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी दिलाय। आमदार सतेज पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण हे टोल प्रशासनाच्या संपर्कात होते, परंतु ते दाद देत नव्हते। पृथ्वीराज पाटील यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करून महामार्गावर रास्ता रोको केले। यावेळी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून तळबीड पोलीस ठाण्यात नेलं। दरम्यान दुपारी 2 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या 15 दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील, टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असं सांगून टोलमध्ये 25% टोल माफी जाहीर केली आणि आणखी 25% माफीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करू असल्याचं सांगितलं। त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसलेला महापुराचा फटका हा केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बसला। याचा निषेध करण्यासाठी आज सांगलीतील महापूर नियंत्रण समितीच्या वतीने पिंडदान आंदोलन करण्यात आले। राज्य शासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय। विधिवत पूजा करून कृष्णा नदीच्या काठावर पिंडदान आंदोलन करण्यात आले। कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या हेकेखोर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पाणी अडवून ठेवलं, त्याचा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलाय। अनेक नागरिकांच्या घरात पाणी आलंय, यानंतर पाटबंधारे विभागाने कोणतीही हालचाल केली नाही। यात दोषी अधिकारी यांची चौकशी व्हावी याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे लावून धरणार असल्याने आज महापूर नियंत्रण समितीच्या वतीने पिंडदान, महाराष्ट्र शासनाचा आणि प्रशासकीय अधिकारी यांचा निषेध करण्यात आलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो महिला दररोज अर्ज दाखल करत आहेत। यात दाखल अर्जांची संख्या दररोज वाढते आहे। आतापर्यंत 4,65,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल केलेत। यात सर्वाधिक हे वाळवा, मिरज आणि जत तालुक्यातून अर्ज दाखल झालेत। पडताळणीनंतर सध्या 66,000 महिलांचे अर्ज पात्र ठरलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक नियम शिथिल करण्यात आले, त्यामुळे योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नारी शक्ती ॲपवरून अशा महिला घरूनच अर्ज दाखल करू शकतात, मात्र अनेकांना अर्जच दाखल करता येत नाहीत। यातून खाजगी सेंटरवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। या ठिकाणावरून दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून 66,000 लाभार्थ्यांची नावे निश्चित केली आहेत। उर्वरित सर्वच लाभार्थ्यांची नावे 15 ऑगस्टपूर्वी निश्चित करायची आहेत। 19 ऑगस्टला रक्षाबंधन निमित्त लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,500 रुपये वर्ग करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत।
कुणबी दाखले थांबवू नका, अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिलाय. ते साळुंखे म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत मराठ्यांविरोधात ओबीसींनाही उठवून बसवलं. मराठा उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे करतात, पण ते स्वतः लोकसभेला किती मते मिळवू शकले याचा त्यांना विसर पडलाय. मतांचा विचार त्यांनी सर्वप्रथम करायला हवा. फडणवीसांचं ऐकून त्यांनी मराठ्यांना अंगावर घेऊ नये, अन्यथा मराठा समाज विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर्व याचिकाकर्ते आरएसएस आणि भाजपाचे कार्यकर्ते होते. आरक्षण देतो असं वरवर बोलून प्रत्यक्षात आरक्षणातील मुख्य अडचण तेच आहे. त्यामुळे मराठ्यांचे खरे शत्रू कोण आहे हे ओळखण्याची आता वेळ आली आहे. साळुंखे म्हणाले, सांगलीत गेल्या 5 वर्षात केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामापेक्षा गैरव्यवहारात जास्त झालाय. आराखड्यातील 50% रक्कम कोणाच्या खिशात गेली हे आता मतदार सर्वसामान्य नागरिकांनी ओळखलंय. सांगलीतील 100 फुटी रस्ता, सांगलीला जोडणाऱ्या पुलांची कामेही रखडली आहेत. राजवाड्यातील मैदानाच्या डांबरीकरणावर 2 कोटी खर्च दाखवलाय. ही बाब गंभीर आहे. त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्या निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. परिक्षेत्रातील 88 अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी काल बदल्यांचे आदेश जारी केलेत. जिल्ह्यातील 5 अधिकाऱ्यांची बदली झाली असून 5 जणांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच निरीक्षकांसह 9 अधिकारी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. कोल्हापूरचे निरीक्षक तानाजी सावंत यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे. रिक्त जागेवर त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच 39 सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात जिल्ह्यातील मयादेवी काळगावे, संतोष गोसावी, सिकंदर वर्धन यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर समीर ढोरे यांची सोलापूर ग्रामीण, विनोद कांबळे यांची सोलापूर ग्रामीण, जयश्री वाघमोडे यांची सातारा, प्रियांका बाबर यांची सातारा, तर संदीप मोरे यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. तर पुणे ग्रामीणचे नेताजी गंधारे, कोल्हापूरचे दिनेश काशीद, साताराचे संदीप शितोळे, सोलापूर ग्रामीणचे सत्यजित आवटे यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. परिक्षेत्रातील 46 उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या. बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले आहेत. महापुरुषांच्या स्मृतिदिनानिमित्त वंचित, उपेक्षित, गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी, परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळावं, यामधून त्यांचं शैक्षणिक करिअर घडावं या उद्देशाने वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी चौधरी यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाचं व्रत गेले 1 तपाहून अधिक काळ सातत्याने जोपासले. प्रतिवर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधून ते बोरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना कंपास, पट्टी आणि लेखन पॅड वाटप करतात. सेवा काळात अध्यापन करत असताना त्यांच्या असं निदर्शनास आलं की वर्गातील अनेक विद्यार्थ्यांकडे कंपास पेटीतील साहित्य आणि कंपास पेटी नाही. त्यामुळे भौमितिक आकृत्या, रचना इत्यादी काढणं मुलांना शक्य नाही. परिस्थिती दारिद्र्याशी लढणाऱ्या या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं चौधरींनी ठरवलं. प्रतिवर्षी ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना कंपास पेट्या, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना लेखन पॅड आणि पट्टी देतात. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालाय. शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, संचालक अरुण नाईक यांच्यासह मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी वेदश्री सुतार, ईश्वरी झेंडे, प्रांजल चव्हाण, समीक्षा पाटील, कौतुकी सुतार, मोनिका सुतार, विराज शेवाळे, भाग्यलक्ष्मी पाटील या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रकाश पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं, तर दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमदी शाखेत बँकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह ग्राहकांशी उद्धट वर्तवणूक केल्याप्रकरणी शाखेतील वादग्रस्त लिपिक साबू पावडी कर्जगी याच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली आहे. उमदी शाखेतील लिपिक कर्जगी हे नवीन भरतीमधील कर्मचारी आहेत. त्यांची बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी चांगली वागणूक नाही. ग्राहकांनाही ते व्यवस्थित सेवा देत नसल्याच्या तक्रारी बँक व्यवस्थापनाकडे आल्या होत्या. याबाबत सूचना देऊनही त्यांच्या वर्तणुकीमध्ये काहीही फरक पडत नसल्याने बँकेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ऑन ड्युटी फिरायला गेल्याप्रकरणी बँकेने त्यांच्यावर कारवाई केली होती. दरम्यान याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले, संबंधित कर्जगी यांना सुधारण्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने बँकेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शाखेतील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांची वर्तणूक चांगली नव्हती, चुकीच्या पद्धतीने आणि बँकेची शिस्त मोडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यापुढे बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने वागणूक केल्यास कडक कारवाई केली जाणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.